दिवाळी फराळ म्हणून कैद्यांना 1200ची काजू कतली दिली। अमिताभ गुप्ता, जालिंदर सुपेकरांनी काजू कतली दिली असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलाय। काजू कतली कैद्यांपर्यंत पोहोचलीच नाही असं देखील राजू शेट्टींनी म्हटलंय। कैद्यांना फराळाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झालाय। रेशन, कॅन्टीन साहित्य या खरेदीमध्ये प्रचंड घोटाळा झाल्याचंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान 5 कोटींच्या खरेदीची निविदा प्रक्रिया नाही असा सुद्धा आरोप राजू शेट्टी यांनी केलाय। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी हे गंभीर आरोप केलेत। दरम्यान सुपेकरांवरील आरोपांची सीबीआय आणि ईडी चौकशी व्हावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। केंद्र सरकारची इन्क्वायरी लावली पाहिजे, मी मागणी करणार आहे अमित शहाजींना। एकतर महाराष्ट्र सरकारचा नियम आहे की तुमची प्रॉपर्टी तुम्ही डिक्लेअर केली पाहिजे, हा नियम आहे। त्यांनी ती केलेली नाही आहे, दुर्दैव आहे। आणि याची माहिती पुणे ग्रामीणचा एक रिपोर्ट आहे, तुमच्या चॅनलने आज सकाळी दाखवलेली बातमी की त्यांनी बातमी जी त्यांनी जे रिपोर्टिंग करायला पाहिजे एक तर ते केलं नाही। जेव्हा पुणे पोलिसांना माहिती मागितली तिथूनही पूर्णपणे माहिती आली नाही। ही पत्रकारांनी काढलेली माहिती, तर हे पत्रकारांचं कौतुक केलं पाहिजे की हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, इल्लीगल गोष्टी चाललेल्या आहेत, ते या राज्यातले पत्रकार एक्सपोज करतात। तर खरं पत्रकारांचं कौतुक केलं पाहिजे। पण ह्या गोष्टी ज्या होत आहेत त्या चुकीच्या आहेत आणि याची मला असं वाटतं त्यांना एका लॉंग लीव्हवर पाठवायला पाहिजे, इन्क्वायरी पारदर्शक व्हावी म्हणून। त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे खरं तर त्यांना म्हणजे जबाबदारीवरून मुक्तच केलं पाहिजे, माझं मत आहे।